येस, जसं की तुम्ही टायटल इथं बघू शकता. आपल्याला आजपासून आपला क्वांटचा प्रॉफिट अँड लॉस हा न्यू टॉपिक जो आहे तो स्टार्ट करायचा आहे. सो दिस विल बी द फर्स्ट लेक्चर. आणि या पहिल्या लेक्चरमध्ये आपल्याला काही फॉर्म्युले आहेत, तर ते पहिल्यांदा रीड आउट करायचे आहेत. फॉर्म्युले जे आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्या रिलेटेड काही छोटी मोठी एक्झाम्पल्स असतील ती पण इथं स्टार्ट करायचे. ओके, सो पहिली गोष्ट जस्ट अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करूया. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्रॉफिट काय असतो. हे बघा, एखाद्या दुकानदाराच्या मानसिकतेतनं विचार करा की आपल्याला लेट्स एखादा बिझनेस आहे आणि आपल्याला प्रॉफिट कधी होणार आहे किंवा आपल्याला लॉस कधी होणार आहे. ओके, तो सिम्पल तुम्हाला माहिती आहे. बरोबर. आपल्याला प्रॉफिट कधी होतो. आपल्याला प्रॉफिट कधी होतो, तर बेसिकली ज्या वेळेला आपल्याला आपली सेलिंग प्राइस ही कॉस्ट प्राइस पेक्षा जास्त असते, तेव्हा आपल्याला प्रॉफिट होतो. म्हणजे लेट्स से माझं दुकान आहे आणि माझ्या दुकानात मी काय करतोय की एक प्रोडक्ट मी खरेदी केले 1,000 रुपयाला. आणि आता 1,000 रुपयाला हे प्रोडक्ट मी खरेदी केले, त्याला मी 1,200 रुपयाला विकतोय, तर मला 200 रुपयाचा प्रॉफिट होणार आहे. आणि याच्या उलटी केस काय होणार आहे आपली, की लेट्स से एक प्रोडक्ट मी 1,000 रुपयाला खरेदी केलाय, माझं दुकान आहे आणि मी त्याला विकायला लागलोय 900 रुपयाला, तर मला काय होणार आहे, लॉस होणार आहे. म्हणजे बेसिक गोष्ट आहे की ह्यामध्ये मी दोन प्राइस बद्दल बोलतोय. पहिल्यांदा प्राइस कुठल्या असतात ह्याबद्दल बोलूया. एक असते ती मी बोलतोय जी आहे माझी कॉस्ट प्राइस. ओके, एक आहे माझी कॉस्ट प्राइस. ठीक आहे, कॉस्ट प्राइसला मी आपल्या कॉमर्सच्या लँग्वेजमध्ये मी बोलू शकतो की दिस इज माय परचेस प्राइस. ठीक आहे, किंवा तुम्ही ह्याला तुमची खरेदी किंमत पण म्हणू शकता. ठीक आहे, आणि ज्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये आजपासून पुढे युज करणार आहे दॅट इज सीपी. ठीक आहे, आपण याला म्हणणार आहे आजपासून सीपी. सीपी म्हणजे कॉस्ट प्राइस. ओके, सीपी म्हणजे कॉस्ट प्राइस. बरोबर. आणि त्यानंतर मी एका दुसऱ्या प्राइस बद्दल बोललो, ती आहे माझी सेलिंग प्राइस. ओके, ती आहे माझी सेलिंग प्राइस. ठीक आहे, म्हणजे ती प्राइस मी कधी वापरतो, ज्या वेळेला मी एखादी वस्तू सेल करतो त्याला मी आजपासून म्हणणार आहे सेल प्राइस. बरोबर. मग आता हेच मी दुसऱ्या ह्याच्यामध्ये मांडतो की मला प्रॉफिट कधी होतो. ठीक आहे, मला प्रॉफिट कधी होणार आहे, तर मला प्रॉफिट तेव्हा होणार आहे ज्या वेळेला माझी सेलिंग प्राइस जी आहे ती जास्त असेल कशापेक्षा, कॉस्ट प्राइस पेक्षा. म्हणजे बघा, ज्या गोष्टी म्हणजे रेग्युलर बोलल्या जातात, ज्या आतापर्यंत तुम्हाला माहिती आहे तेच आपण इथे डिस्कस करतोय, त्या केसमध्ये मला प्रॉफिट होणार आहे. क्लिअर आहे. आणि मला लॉस कधी होऊ शकतो. मला लॉस कधी होऊ शकतो, तर मित्रांनो माझी सेलिंग प्राइस जी आहे ती कमी असेल कॉस्ट प्राइस पेक्षा, तर मला काय होणार आहे, तिथं लॉस होणार आहे. समजते तुम्हाला. बेसिक गोष्ट आहे. कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस या दोन प्राइस आपल्याला समजतात. बरोबर. आणि प्रॉफिट कधी होतं आणि लॉस कधी होतं हे पण समजतं. आता एकदम जनरल टेंडन्सी आहे. आपण आतापर्यंत म्हणजे तुम्ही बीबीए शिकले, बीकॉम शिकले, तर भरपूर अकाउंटिंग तुम्ही बरेचसे टॉपिक आपण शिकले. आणि मेन पर्पज जो असतो अकाउंटिंगचा तो काय असतो की टू फाइंड आउट प्रॉफिट ऑर लॉस. तर प्रॉफिट कधी होतो, लॉस कधी होतो सगळ्यांना समजतं. ठीक आहे, प्रॉफिट सगळ्यांचा म्हणजे आवडता एक चॅप्टर आहे. आपण असं बोलूया की ज्यामध्ये तुम्हाला सगळं समजतं की प्रॉफिट कधी होऊ शकतो, लॉस कधी होऊ शकतो. राईट. काय हो, इथंपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आणि ह्याचबरोबर तुम्हाला कॉस्ट प्राइस म्हणजे कळलं असेल. कॉस्ट प्राइस म्हणजे माझी किंमत. कॉस्ट प्राइस म्हणजे दुकानदाराची किंमत. माझी म्हणजे तुमची. बरोबर. तुम्ही दुकानदार आहे, तर तुम्हाला माल जर 1,000 रुपयाला भेटलाय, तर तुम्ही तो 1,000 पेक्षा जास्तलाच विकाल, का तर तुम्हाला प्रॉफिट करायचंय. बिकॉज तुम्ही बिझनेस का करता, तर प्रॉफिट कमवण्यासाठी आम्ही करतो. ठीक आहे ना. आणि लॉस कधी 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 होतो, तर मी 1,000ला माल खरेदी केलाय आणि तो मी 900ला विकायला लागलोय, त्या केसमध्ये मला लॉस होणार आहे. बरोबर आहे. तर सगळ्यांना प्रॉफिट आणि लॉस समजतं. आणि किंवा मग तुम्हाला प्रॉफिट अँड सॉरी कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस समजते, प्रॉफिट आणि लॉस कधी होणार ते पण समजतं. मग आता ह्यामध्ये आपल्याला थोडस, तर लास्ट टॉपिक आपण कुठला शिकलोय, तर पर्सेंटेज शिकलोय. बरोबर आहे. लास्ट टॉपिक आपण शिकलोय पर्सेंटेज. मग मी ह्याच्या पुढे जाऊन असं बोललो की एखाद्या ट्रान्झॅक्शन मध्ये मला किती पर्सेंट प्रॉफिट झालाय किंवा एखाद्या ट्रान्झॅक्शन मध्ये मला किती पर्सेंट लॉस झालाय, हे जर मला बघायचं असेल, तर त्यासाठी मला काय करावं लागेल, तर त्यासाठी मला फॉर्म्युला युज करावा लागेल. आणि एक गोष्ट आपल्याला ह्यामध्ये फॉर्म्युलामध्ये लक्षात ठेवायची आहे की लेट से तुम्हाला पहिलं पर्सेंटेज फाइंड आउट करायचंय प्रॉफिटचं. ओके, तुम्हाला पर्सेंटेज फाइंड आउट करायचं आहे प्रॉफिटचं. पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट हे जर फाइंड आउट करायचं असेल, तर तुम्हाला काय केलं पाहिजे, तर त्या ट्रान्झॅक्शन मध्ये झालेला प्रॉफिट घ्यायचा. ओके,
याला डिवाइड करायचं तुम्हाला कॉस्ट प्राइस न. ओके. आणि ह्याला इंटू 100 करायचं. ठीक आहे, याला इंटू काय करायचं तुम्हाला 100 करायचं. ओके. ह्याच्याच उलटी केस, याच्या उलटी केस, जर लॉसचं पर्सेंटेज तुम्हाला हे करायचं आहे की मला एखाद्या ट्रान्झॅक्शन मध्ये कितीचा लॉस झाला, पर्सेंटेज ऑफ लॉस मला कॅल्क्युलेट करायचं असेल, तर फॉर्म्युला काय होणार आहे, लॉस डिवायडेड बाय कॉस्ट प्राइस इंटू 100. ओके, इंटू 100. ओके. सो ह्या दोन गोष्टी यामध्ये इथं आहेत बघा, हे दोन फॉर्म्युले आपण बघितले, दिस वन अँड दिस वन. आता ह्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला ऑब्झर्व करायची आहे, ती आहे कधी पण प्रॉफिट पर्सेंटेज कॅल्क्युलेट करताना किंवा लॉस पर्सेंटेज कॅल्क्युलेट करताना प्रॉफिटला आणि लॉसला डिवाइड डिनॉमिनेट ह्यानं छेदामध्ये त्याच्या कोण असते, त्यामध्ये त्याच्या छेदामध्ये असते कॉस्ट प्राइस, इथं सुद्धा आणि मित्रांनो इथं सुद्धा. प्रॉफिट किंवा लॉसचं पर्सेंटेज कॅल्क्युलेट करत असताना कधीही सेलिंग प्राइसचा वापर तिथं केला जात नाही. देर इज नो इफेक्ट और देर इज नो रिलेशन ऑफ सेलिंग प्राइस व्हाईल कॅल्क्युलेटिंग पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट और लॉस. ही गोष्ट एकदम ध्यानामध्ये पक्की ठेवायची. ओके. मला पर्सेंटेज विचारलं ना, तर तुम्हाला बेस किंमत, माझी किंमत मला किती मिळाली याच्याशी त्याला कम्पेअर करायचं आहे, सो दॅट तुम्हाला खाली छेदामध्ये घेताना, डिनॉमिनेटर घेताना कॉस्ट प्राइस हाच डिनॉमिनेटर घ्यायचा मित्रांनो आहे. ओके. तरी असते इथपर्यंत. जर काय हवा असेल, एवढ्या नोट्स, रनिंग नोट्स आहेत, थोडंसं लिहून घ्या, थोडंसं प्लीज नोट डाऊन करा, झालं की सांगा, सो दॅट मी पुढे जाऊ. लिहून घ्या आणि सांगा. एक दोन चार फॉर्म्युले आहेत, ते आपण पहिल्यांदा लिहून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण त्याच्या रिलेटेड काही एक छोटे मोठे एक्झाम्पल्स आहेत ते बघूया. पटापट लिहा, थोडं गडबड, काही फारशी नाही आहे तरी सुद्धा, जास्त काही फार असं काही इम्पॉर्टंट डिस्कशन नाही केलेलं आपण आतापर्यंत, हे बेसिकच गोष्टी इथं चाललेल्या आहेत. तेवढं लिहून घ्या आणि सांगा. यस श्रेया, यस अनुजा, झालेलं आहे. ठीक आहे. मला वाटतं इथपर्यंत सगळ्या लोकांना गोष्टी क्लिअर असतील, काही प्रॉब्लेम यामध्ये इथपर्यंत नसावा. ठीक आहे, थोडं पुढे जाऊया. ओके. चला थोडं पुढे जाऊया आता. आता काही प्रॉब्लेम मध्ये, लेट से, एका प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला सेलिंग प्राइस किती आहे विचारले. ओके. तुम्हाला कुठल्या काही गोष्टी, काही ठराविक गोष्टी दिल्या आणि तुम्हाला सेलिंग प्राइस विचारले. सेलिंग प्राइस ही एका केसमध्ये विचारले ज्या केसमध्ये तुम्हाला प्रॉफिट झालाय, आणि एका केसमध्ये विचारले ज्या केसमध्ये तुम्हाला लॉस झालाय. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण हे करूया, फॉर्म्युला लिहून घेऊया. तर इथं बघा, तुम्ही स्टार करून लिहा, माझ्यासोबतच लिहा म्हणजे आपला वेळ वाचेल. फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट सेलिंग प्राइस. फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट सेलिंग प्राइस. ओके. त्यामध्ये एक पहिली केस आहे आणि एक दुसरी केस आहे. असं कम्पॅरेटिव्हली जसं लिहिले ना स्क्रीनवर, तसंच तुम्ही पण लिहा कम्पॅरेटिव्हली. ओके. तर पहिली केस आहे, त्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट होतोय, तर त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की ह्यामध्ये तुम्हाला बघा 100 प्लस प्रॉफिट, 100 प्लस प्रॉफिट, प्रॉफिट म्हणजे प्रॉफिटचं पर्सेंटेज डिवायडेड बाय 100, डिवायडेड बाय 100 इंटू कॉस्ट प्राइस, इंटू कॉस्ट प्राइस. ओके, इंटू कॉस्ट प्राइस म्हणजे तुम्हाला मिळेल सेलिंग प्राइस. ओके. हे पहिली केस आहे प्रॉफिटच्या बाबतीमध्ये.
दुसरी केस अशी आहे लॉसच्या बाबतीमध्ये. बघा, प्रॉफिट झाला तर तो 100च्या पुढे होणार, म्हणजे मी 10% प्रॉफिटने एक गोष्ट विकली असं बोललो. लक्षात घ्या, मी बोललो की मी एक वस्तू 10% प्रॉफिटने विकली, तर तुम्ही काय म्हणणार त्याला, की 100 रुपयाला ती बेस प्राइस आपण पकडली, त्याची 100 रुपये होती. 10% प्रॉफिट म्हणजे 100च्या 10% किती येतात, तर 110 रुपये. मग 100 अधिक 10 म्हणजे मी ती विकली की त्याला 110ला. बरोबर आहे. मग प्रॉफिट यामध्ये काय होतं, तर प्रॉफिट मित्रांनो लक्षात घ्या ऍड होतं. प्रॉफिट हा ऍड होतो, म्हणजे आपल्याला जादा पैसे मिळवून देतो. आणि ह्याच्या उलटा लॉस काय होतो, तर लॉस लेटचे मी म्हणलं एक वस्तू मी 10% लॉस करून विकली. मग मी काय, तुम्ही कॅल्क्युलेशन काय करणार, 100 रुपयाची वस्तू होती, 100 रुपयाचा 10% किती येतात, 10 रुपये येतात. मग 100रातनं 10 गेले, मला 90 मिळाले. म्हणजे लॉस हा काय करतो, बेस प्राइसला कमी करून येतो, म्हणजे वजा चिन्ह आलं पाहिजे ज्या वेळेला लॉसच्या केसमध्ये कॅल्क्युलेशन करतोय. तर इथं 100 रुपये मायनस लॉस पर्सेंटेज, डिवायडेड बाय 100 इंटू कॉस्ट प्राइस. मी आता बेसिक फॉर्म्युले पण तुम्हाला लिहून देणार आहे आणि आपली मेथड पण सांगणार आहे, जी की आपण लास्ट टॉपिक मध्ये पण बघितलं, म्हणजे जी आपली शॉर्टकट मेथड आहे. मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला हे करेल. ओके. बघा इथं काय झालेलं आहे, तर इथं लक्षात घेण्यासारखे मुद्दे असे आहेत की हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आहे कशाचा, सेलिंग प्राइसचा. ओके. सेलिंग प्राइस मध्ये काय होतं, प्रॉफिट असेल तर तुम्हाला प्रॉफिटला काय करायचंय, ऍड करायचंय. ओके. आणि लॉस असेल तर लॉसला काय करायचंय, लेस करायचंय. अदरवाईज राहिलेले जे फॉर्म्युला मधले घटक आहेत ते सेम आहेत, त्यामध्ये काही बदल नाहीये. कळतंय. हा. आता मी जसं सेलिंग प्राइसचा दिला ना मित्रांनो, तसं मी आता तुम्हाला कॉस्ट प्राइसचा देतो. तर याच्या खाली लिहा स्टार करून, फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट कॉस्ट प्राइस. त्यामध्ये पण आता दोन प्रकार. ओके. त्यामध्ये पण आपण आता दोन प्रकार, ए प्रकार बी ह्याचा प्रॉफिट वाला आणि बी वाला लॉस वाला. ओके. बी वाला लॉस वाला. ठीक आहे. तर तुम्हाला वरचा जो फॉर्म्युला आहे त्यालाच फक्त वापरायचा आहे, फक्त वरचा फॉर्म्युला उलटा करायचा. वर्षात जो अंश आहे त्याला छेदात घ्यायचा आहे, छेद आहे त्याला अंशात घ्यायचा आहे. ओके. तर ह्यामध्ये बघा फॉर्म्युला तो असा आहे, पहिल्या प्रॉफिटच्या केसमध्ये 100 डिवायडेड बाय 100 प्लस प्रॉफिट पर्सेंटेज इनटू, आता तिथं कॉस्ट प्राइस होती, इथं कुठली असणार आहे मित्रांनो, सेलिंग प्राइस. इथं असणार आहे सेलिंग प्राइस. ओके. आणि या केसमध्ये इथं काय असणार, 100 डिवायडेड बाय 100 मायनस लॉस पर्सेंट इंटू सेलिंग प्राइस. बघा कॉस्ट प्राइसचा फॉर्म्युला. ठीक आहे. हा आहे तुमचा कॉस्ट प्राइसचा फॉर्म्युला. बेसिकली तुम्ही या चार फॉर्म्युल्यापैकी कुठले पण दोन लक्षात ठेवले तरी तुमचं काम होऊन जाईल. कारण तुम्हाला इकडले इकडे फक्त बरोबर चिन्हाच्या इकडं आणि इकडं ते कॅल्क्युलेशन जर जमलं तर तुम्हाला काय करता येईल, तुम्हाला चारही फॉर्म्युले लक्षात ठेवायची काही गरज नाही. दोन फॉर्म्युले असले तरी सुद्धा आपलं काम तिथं बनून जाईल. ओके. तर आता ह्या केसमध्ये बघा हायलाईट होण्यासारखे मुद्दे काय आहेत, तर ह्यामध्ये मी कॉस्ट प्राइस बद्दल बोलतोय. यामध्ये मी काय करतोय, प्रॉफिट असेल तर पहिल्यासारखंच त्याला ऍड केलं जातं आणि जर लॉस असेल तर त्याला लेस केला जातो. राईट. ह्या गोष्टी आय होप तुम्हाला समजत असतील. तर इथंपर्यंत जरा क्लिअर आहे का एकदा सांगा. सगळ्यांनी लिहिलंय का सांगा. याच्यावर आधारित काही एक्झाम्पल्स आहेत छोटी, 2 मिनिटात तेवढे आपण क्लिअर करूया आणि पुढे जाऊया. चलो. ह्या इथंपर्यंत सगळं क्लिअर आहे का एकदा मला सांगा, तर आपण पुढे जाऊया. यस श्रेया, यस ऋतुजा, यस श्रावणी, तेजल. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके. ठीक आहे. चलो काय हरकत नाही. सो ना आपण मग एखादा, आता ह्याच्या रिलेटेड काही छोटे प्रॉब्लेम्स आहेत एकदम बेसिक, किरकोळ किरकोळ कधीतरी चुकून विचारले जातात अशा टाईपचे, तर त्याला आपण बघूया. ओके. तर ह्यामध्ये मयुरी परचेस्ड ए कार. मयुरी परचेस्ड ए कार अँड सोल्ड इट फॉर, सॉरी, फॉर 2 लाख
45,000 for 2,45,000 and sold it to rupees 3,48,000. Rupees 3,48,000. Full stop. What is the percentage of profit she made? Question हा विचारलाय. What is the percentage of profit she made? राईट, कॅल्क्युलेट करू शकतो आपण. ठीक आहे, सिंपल आहे. एक व्यक्ती आहे, 2,45,000ला तिने एक गाडी खरेदी केली आणि ती गाडी तिने विकली 3,48,000ला. तर त्या केसमध्ये तिला प्रॉफिट किती झाला, प्रॉफिटचा पर्सेंटेज किती झाला, असं या लोकांनी तुम्हाला विचारलंय. सो बेसिक गोष्ट आहे एकदम. पहिली गोष्ट आम्हाला पाहिजे नुसता प्रॉफिट किती झाला. ठीक आहे, मी बोलतोय नुसता प्रॉफिट किती झाला. सो प्रॉफिट या केसमध्ये किती झाला असेल तुम्ही सांगा. सो तो असणार आहे काय, प्रॉफिट इज इक्वल टू 3,48,000 मायनस 2,45,000. ठीक आहे, किती झाला प्रॉफिट बघा. 3,48,000 2,45,000. प्रॉफिट किती झाला, दिस इज 0,00. 8तनं 5 गेले, हे 3 राहिले. 4तनं 4 गेले, हे 0 राहिले. 2 आणि 1 3. सो प्रॉफिट किती आहे, 1,03,000. ओके, प्रॉफिट आहे 1,03,000. त्यानंतर तुम्हाला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे. राईट, पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट फॉर्म्युला लिहायची काही गरज नाही आहे पुन्हा पुन्हा. बरोबर, इथे काय आपण युनिव्हर्सिटी एक्झाम किंवा बोर्ड एक्झाम नाही आहे की आपल्याला स्टेप वाईज मार्क मिळणार आहेत. आपल्याला क्विकली काम करायचं. तर आपण काय करणार, प्रॉफिट किती झालं मला, तर मी सांगितलं मला प्रॉफिट झालं 1,03,000 डिवायडेड बाय बेस प्राइस. बेस प्राइस किती आहे, कॉस्ट प्राइस किती आहे, किती रुपयाला घेतलेलं, तर घेतलेलं 2,45,000ला. 2,45,000 इंटू 100. इंटू 100. ओके, 3 0 कट झाले, 3 0 कट झाले. राईट, 5 भाग घालूया याला. 5 दुनी 10, 5 0 0. 5 याला भाग घालूया, 5 चोक 20, 5 9 45. 3 भाग घालवायचा प्रयत्न करूया. 3 त्रिक 9, 9 आणि 1 10. 3 जात नाहीये. किती राहतात हे, वर 103 आहेत ना. सो 103 1,030 2,060 2060 डिवायडेड बाय 49. 2060 डिवायडेड बाय 49. नाही द्यायचे. प्रॉफिट चुकलाय का आपला, 98,000 येतो प्रॉफिट. प्रॉफिट हा हा जो आहे हा चुकलाय का इथे बघा. 3,48 - 2,45. सॉरी, हा चुकलाय. 98,000 येतो, 98,000. स्टेक इथं 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 किती येतो बघा, का बरोबर आहे. नाही, यांचं चुकलंय. नाही नाही, बरोबर आहे आपलं 1,03,000. येस, किती येतो बघा. हा, तुमचं उत्तर मे बी पण बरोबर असेल, मला काही माहित नाही. $52.04 येतं.
42.04 येतं. कॅल्क्युलेशन तुम्ही एकदा परत करून बघा. ठीक आहे, कॅल्क्युलेशन मी याला क्लिअर करून लिहितो एवढं. कॅल्क्युलेशन तुम्ही एकदा करून बघा. बेस काय होता आपला, 1,03,000 डिवायडेड बाय 245 इंटू 100. सो द आन्सर इज दिस. ओके, झालं लिहून काय एकदा सांगा, सो दॅट पुढे जाऊया. कॅल्क्युलेशन तुम्हाला मित्रांनो करावे लागणार आहे. पाडेपाठ पाहिजे, सगळं पाठ पाहिजे, पटपट केलं पाहिजे. तर आता आवाज खूपच व्हायला लागला. ठीक आहे, आय होप ऑडिओ क्लिअर असावं तुम्हाला. येस येस, ओके अनुजा. चलो नेक्स्ट काय, नेक्स्ट लिहून घ्या. नेक्स्ट लिहून घ्या. इफ कॉस्ट प्राइस इज 2516. नेक्स्ट प्रॉब्लेम लिहा. इफ कॉस्ट प्राइस इज 2516 and selling price is 2272. 2272. Find the loss percentage. फाइंड द लॉस पर्सेंटेज. ओके, पहिली गोष्ट कॅल्क्युलेट करताना लॉस कॅल्क्युलेट करा. तुम्ही पण कॅल्क्युलेट करा आणि मला सांगा लॉस बघा किती होणार आहे. मटेरियल घेतले 2516 रुपयाला आणि मटेरियल विकलंय 2272 रुपयाला. लॉस किती होणार आहे? 6 2 गेले 4, 7 आणि 4 11, हे 3 आणि 2 5. ओके, 244 रुपयाचा लॉस होणार आहे, बरोबर. आता पर्सेंटेज कसं कॅल्क्युलेट करणार, तर 244 डिवायडेड बाय 2516 इंटू 100. ठीक आहे, इंटू 100 करून बघा किती होते. करून बघा किती होतं. आज मित्रांनो आपण एवढंच घेऊया. थोडासा आवाज येतो, खूप जास्त होतोय, आवाज घुमतोय. आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पुढचं जे आहे ते कंटिन्यू करूया. ह्याचा आन्सर तेवढं मला सांगा, काही येते.